नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण प्रदूषण याविषयी बघणार आहोत. प्रदूषणामुळे होणारी विषबाधा ही एक विशेष प्रकारची विषबाधा मानली जाऊ शकते. इतर विषाचा वापर एखाद्या व्यक्तीद्वारे विशिष्ट हेतूने केला जातो, परंतु प्रदूषणामुळे विषबाधा एका व्यक्तीच्या नियंत्रणात नसते. उद्योग आणि घरातील कचऱ्यातून अनेक रसायनं वातावरणात सोडली जातात आणि ते हवा, पाणी, माती इत्यादींना प्रदूषित करतात. पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी आणि सामाजिक आरोग्यासाठी हे महत्त्वाचे असल्याने या समस्येचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. ही समस्या एक सामाजिक समस्या आहे. ती वैयक्तिकरित्या सोडवता येणार नाही. जलशुद्धीकरण कमी अधिक प्रमाणात करता येऊ शकते, पण हवा, माती इत्यादींचे प्रदूषण पूर्णपणे आपण रोखू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याशी लढण्यासाठी आपल्याला आपली प्रतिकारक क्षमता वाढवणं गरजेचं आहे. सर्वप्रथम ध्वनी प्रदूषणाबद्दल बघूया. आवाजाच्या अनेक स्रोतांमुळे ध्वनी प्रदूषण हा मुख्य चिंतेचा विषय संपूर्ण जगापुढे उभा आहे. यामध्ये प्रामुख्याने वाहतूक यंत्रणा जसे विमान, रेल्वेचा आवाज, रस्त्यावरील वाहनांचा आवाज इत्यादींचा समावेश होतो. तसेच औद्योगिक आणि निवासी इमारतींमधील निवासी भागात देखील ध्वनी प्रदूषण असू शकते. जसे स्वयंपाकघरातील मिक्सर, ज्युसर, प्रेशर कुकर, अन्य उपकरणं जसे व्हॅक्यूम क्लीनर, वॉशिंग मशीन, टीव्ही, ड्रायर, कूलर इत्यादी. काही व्यक्तींना या आवाजांची सवय होते, परंतु सततच्या आवाजामुळे त्यांच्या ऐकण्याच्या शक्तीवर विपरीत परिणाम होतो. काहींना तर कायमचे बहिरेपण येते, काहींचे कॉन्सन्ट्रेशन कमी होते. अनेक कारखान्यांमधून सातत्याने कर्कश आवाज निर्माण होत असतो आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींना बहिरेपणा निर्माण होत असतो. जेवढ्या व्यक्तींना बहिरेपण येते त्यापैकी 1/3 लोकांना ध्वनी प्रदूषण हे कारण आढळून येते. काही व्यक्तींना मोठ्याने संगीत, गाणे ऐकण्याची सवय असते. अशांसाठी देखील हा सावधानतेचा इशारा आहे, कारण मोठा आवाज नेहमीच घातक असतो. कर्कश आणि मोठा आवाज ऐकल्याने बहिरेपणा येतोच, परंतु सोबत रक्तदाब वाढणे, हृदयाचे ठोके वाढणे, चिडचिडेपणा, रागीटपणा हा देखील निर्माण होत असतो. ध्वनी प्रदूषण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड आणि जोपासना केल्यास त्यांच्या पानांमुळे ध्वनीची तीव्रता कमी होते. यानंतर आपण जलप्रदूषण बघूया. पाण्याच्या बाबतीत नैसर्गिक अशुद्धता आणि मानव निर्मित किंवा अनैसर्गिक अशुद्धता समाविष्ट आहे. नैसर्गिक अशुद्धता ह्या मूलतः धोका नसतात, परंतु विरघळलेले वायू, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, विरघळलेली खनिज, मॅग्नेशियम इत्यादी, अशुद्धी, वाळू, चिखल, सूक्ष्मजीव तसेच अनैसर्गिक अशुद्धता या मानवी चुका, शहरीकरण आणि औद्योगिकरणामुळे देखील उद्भवतात. यात प्रामुख्याने सांडपाणी, औद्योगिकरण आणि व्यापारीतील कचरा, कृषी प्रदूषण, रसायन इत्यादी असतात. पाण्याशी संबंधित आजारांमध्ये व्हायरल, बॅक्टेरियल इत्यादींचा समावेश होतो. यानंतर वायू प्रदूषणाविषयी बघूया. वायू प्रदूषण ही सामाजिक समस्या आहे. ती पूर्णपणे टाळता येत नाही. यात ऑटोमोबाईलमुळे निर्माण होणारे हायड्रोकार्बन्स, शिस, काही कण उत्सर्जित होतात. उद्योगातून होणारे, घरगुती स्रोतातून होणारे, तंबाखूचा धूर यामुळे श्वसन प्रणाली बिघडते. रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता कमी होते. थकवा येतो. स्मरणशक्ती कमी होते. सार्वजनिक वाहनांचा वापर करावा. शक्यतो बॅटरीची वाहनं खरेदी करावीत. वीज निर्मितीत देखील वायू प्रदूषण होत असते, म्हणून प्रत्येकाने आपल्या घरावरील छतावर वीज सोलरद्वारे निर्माण करावी. ती प्रदूषण कमी करण्यास मदत करते. शेवटचं भूमी प्रदूषण बघूया. शेतीमध्ये खते, कीटकनाशके इत्यादींचा वापर करणं आवश्यक आहे, परंतु याचा मातीवर विपरीत परिणाम होतो आणि याद्वारे हवा, पाणी प्रदूषण निर्माण होतं. औद्योगिक कचरा मोकळ्या मैदानावर नदीत सोडला जातो. घरातील कचरा जसं साबणाचे पाणी इत्यादी जमिनीत सोडले जाते. वायू प्रदूषणामुळे माती प्रदूषित होते. माती प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर होणारे परिणाम म्हणजे हार्मोनल दोष, पोटाचे विकार, संक्रमण इत्यादी. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खते आणि कीटकनाशकांचा वापर शेतीसाठी करावा, म्हणजेच प्रमाणबद्ध वापर करावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली प्रतिकारशक्ती सुधारावी, जेणेकरून आपल्याला प्रदूषणाचा कुठलाही विपरीत परिणाम होणार नाही.